रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व असल्यानं काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मध्यरात्री लांजा, संगमेश्वर, राजापूर, चिपळूण, खेड या सह्याद्रीच्या पट्ट्यात डोंगर माथ्यावर पाऊस पडतच होता. सकाळी मात्र पश्चिम भागात गुहागर, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातही जोरदार पाऊस बरसला. उकाड्यानं त्रस्त असलेल्या जनतेला या पावसामुळे दिलासा मिळाला. हवामान खात्यानं 10 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होईल असं म्हटलं आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सूनला पोषक स्थिती असताना अल निनोचा जागतिक हवामान बदलाचा फटका मान्सूनच्या वाऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पश्चिम बंगालकडून पश्चिम किनारपट्टीला येणारे वारे पूर्व भागात अडवले जातात. यामुळे उत्तर भारतातील काही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव दिसून येतोय. या पावसामुळे पुरेशी जमीन भिजलेली नसल्यानं पेरे करण्याची घाई करू नये असे कृषी विभागाने म्हटले आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.